लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की डिसेंबरचा हप्ता आम्ही महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत। आतापर्यंत तुम्हाला जे काही ऐकायला भेटलं, मीडियावाल्यांनी जे त्यांना प्रश्न केला की सर डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, तर एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की कोणालाही या योजनेपासून वंचित राहू देणार नाही, सर्वांना या योजनेचा आम्ही लाभ देणार आणि डिसेंबरचा हप्ता याच तारखेला मी तुमच्या खात्यात जमा करणार। आता ती तारीख कोणती, ती तारीख सुद्धा ठरलेली आहे, पैसे वाटप सुद्धा सुरू होणार आहे, पण पैसे वाटप याच तारखेला 2 वाजेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे। सर्वात अगोदर आपण ती तारीख बघूया। ती तारीख त्यांनी फिक्स केलेली आहे की याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली, पैसे वाटपची तारीख फिक्स झाली, म्हणजे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की पैसे वाटपची तारीख फिक्स झाली। आतापर्यंत भरपूर तारखा फेल गेले, पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच तारीख फिक्स करून दिली की डिसेंबरचा हप्ता 2100 प्रमाणे तुमच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत। याच तारखेला तुम्हाला तुमच्या खात्यात 2 वाजेपर्यंत पैसे जमा होतील। आता ती तारीख कोणती, आता सर्वात मोठं अपडेट म्हणजे आता डिसेंबरचे पैसे याच तारखेला जमा होणार, फक्त याच निवडक महिलांना पैसे दिले जाणार आहे। आता हे जे स्टेटमेंट त्यांनी दिलं की हे निवडक महिलांना जे पैसे दिले जाणार आहे, यापूर्वी पण तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेचे फक्त याच महिलांना पैसे मिळणार, बाकीचे जे महिला आहेत त्यांना आता ओळखण्यात येणार आहे। आता ही जी स्टेटमेंट त्यांनी दिली होती, न्यूज रिपोर्टरच्या समोर त्यांनी स्टेटमेंट दिली आहे, म्हणजे आतापर्यंत ही जी अफवा होती ही अफवा नाही, हे खरंच ठरलं आहे की बाकी महिलांना आता या योजनेपासून ओळखण्यात येणार आहे। आता ते कोणत्या त्या महिला असणार आहे ज्यांना या योजनेपासून ओळखण्यात येणार आहे आणि कोणाला पैसे मिळणार आहे आणि कोणती ती तारीख आहे ते सर्वात अगोदर आपण बघूया। ठीक आहे, आता जे सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे, लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार, 2100 प्रमाणे तुम्हाला पैसे दिले जाणार आहे आणि यापूर्वी तुम्हाला 5 हप्त्याचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले आहे, पण महिला 6व्या आणि 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, म्हणजे आतापर्यंत वाट पाहत आहे आणि अजूनही त्यांना 6वा आणि 7वा हप्ता भेटलेला नाही। खूप सारे आर्टिकल पण असे आले की महिलांना 6वा आणि 7वा हप्ता एकत्र देणार आहे, पण आता स्पष्ट झालेलं आहे की महिलांना डिसेंबरचा हप्ता 2100च मिळणार आहे, म्हणजे 1500। खूप सारे आर्टिकलमध्ये असं होतं की महिलांना फक्त 1500 रुपये देतील। आता हे स्पष्ट केलं एकनाथ शिंदे सरांनी की महिलांना 2100 प्रमाणे आम्ही डिसेंबरचा हप्ता देणार आहोत आणि यापुढे जेवढे पण हप्ते असणार आहे ते 2100 प्रमाणेच तुम्हाला मिळतील, हे स्पष्ट एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करून दिलं। आता बघूया, आता डिसेंबरचे पैसे याच निवडक महिलांना दिले जाणार आहे। आत्ताच तुम्हाला सांगितलं की कोणत्या त्या निवडक महिला आहेत त्यांना हे पैसे दिले जाणार आहे आणि मी तुम्हाला शॉर्टमध्ये पण सांगून देतो की या निवडक महिलांना पैसे दिले जातील म्हणजे ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन नाही, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन नाही त्यांना दिले जातील, ज्यांच्या नावावर शेती नाही त्यांना दिले जातील आणि शेवटचं म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही टॅक्स भरलेला नसावं, म्हणजे इन्कम टॅक्स ज्यांच्या घरामध्ये भरत असाल पूर्ण कुटुंबामध्ये त्यांना भेटणार नाही, 4 चाकी वाहनवाल्यांना भेटणार नाही आणि ज्यांच्या नावावर शेती असेल ज्या महिलांच्या नावावर त्या महिलांना सुद्धा या योजनेपासून ओळखण्यात येणार आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवरनं ही माहिती समोर आलेली आहे आणि न्यूज मीडियावाल्यांनी एकनाथ शिंदे सरांनी स्पष्टपणे पण सांगून दिलेलं आहे। पण आता डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात आम्ही जमा करू, आमच्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलं म्हणून आजच 2,40,00,000 बहिणांना पैसे वाटप करणार आहे। आता ते तर आपल्याला माहिती आहे पैसे वाटप करणारे महिलांना गाडून देणारे, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार। आता भरपूर वेळ झालेला आहे, आता उशीर नाही होणार, आता फक्त महिलांना पैसे वाटप होणार, एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं। आता तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे या देवेंद्र फडणवीस दोघांपैकी कोण आवडतं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आता बघूया, त्याआधी मी तुम्हाला सांगून देतो की महिलांना आता या 2100 तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणारच आहे, पण 3 मोठे गिफ्ट सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये प्रचंड मताने बहुमत झालेला महायुतीला महिलांनी
प्रचंड मताने विजय केलेला आहे। तर महिलांना आता 3 भेट वस्तू म्हणजे 3 गिफ्ट सुद्धा देण्यात येणार आहे। आता ते 3 गिफ्ट कोणते असणार आहे ते सर्वात अगोदर आपण पाहूया। पहिलं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे तुम्हाला एकत्र डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे दिले जाणार आहे। म्हणजे एकत्र डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे तुम्हाला दिले जाणार, हे पहिलं गिफ्ट असणार आहे। आता हे एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या लाईव्ह कॉन्फरन्समध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की डिसेंबरचे पैसे आम्ही जमा करणार, पण यावरच एक मोठा आर्टिकल आलंय की डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे तुम्हाला एकत्र मिळणार, हे बोनस म्हणून तुम्हाला दिलं जाणार आहे। म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा ॲडव्हान्समध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता हे जर आर्टिकल खरं राहिलं तर तुम्हाला 2 महिन्याचे पैसे म्हणजे 4200 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार। हे आर्टिकल जर खरं राहिलं तर तुम्हाला 4200 भेटेल, नाहीतर तुम्हाला 2100 तर स्पष्ट तुम्हाला भेटणारच आहे, ही पूर्ण रक्कम तुम्हाला मिळून जाणार आहे। आणि दुसरं गिफ्ट बघा, दुसरं जे गिफ्ट आहे ते म्हणजे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला शिलाई मशीन सुद्धा दिलं जाणार आहे। आता ही खूप जुनी योजना आहे, शिलाई मशीन ऑलरेडी त्यांनी सुरू केलेली आहे। ज्या महिलांनी या शिलाई मशीनसाठी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, त्यांना शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे। आता कोणाला ही शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे, ज्या महिलांनी शिलाई मशीनचा फॉर्म भरला आहे त्यांना हे शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे। आणि ज्या महिलांनी शिलाई मशीनचा फॉर्म भरला नव्हता त्यांना आता नवीन पोर्टल ओपन करण्यात येणार आहे आणि त्यांना सुद्धा एक नवीन संधी दिली जाणार आहे, ते सुद्धा आता शिलाई मशीनसाठी फॉर्म भरू शकता। म्हणजे तुम्हाला सुद्धा आता शिलाई मशीन दिले जाणार आहे। आणि तिसरं आणि शेवटचं जे गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे ते म्हणजे एक पिठाची गिरणी तुम्हाला दिले जाणार आहे। आता पिठाची गिरणीसाठी यासाठी पण हे पोर्टल होतं, त्या पोर्टलमध्ये पिठाची गिरणीसाठी प्रत्येक महिलेला प्रत्येक घरात आम्ही एक पिठाची गिरणी देणार आहोत। त्यांची आचारसंहिता चालू असताना त्यांनी मोठी घोषणा करून टाकली होती। आता हे तिसरं गिफ्ट म्हणून तुम्हाला मिळणार आहे, एक पिठाची गिरणी तुमच्या कुटुंबामध्ये एक पिठाची गिरणी दिली जाणार आहे। आता हे जर तिसरं गिफ्ट असणार आहे तर हे तिन्ही गिफ्ट मिळून तुम्हाला तुमच्या या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल त्याच महिलांना दिले जाणार आहे। आता शेवटचं राहिलं म्हणजे जे डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे ती तारीख कोणती, ते सर्वात अगोदर ती तारीख बघूया। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। पैसे वाटपची तारीख आहे 10 डिसेंबर, वार आहे मंगळवार आणि दुपारी 2 वाजता वाटप होणार आहे। आता ही तारीख फिक्स आहे, या तारखेला 10 डिसेंबरला वार मंगळवार आणि दुपारी 2 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। ही महत्त्वाची अपडेट होती म्हणून तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे। माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जी पण नवीन अपडेट येईल सर्वात अगोदर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे हे जे 3 गिफ्ट वाटप होणार आहे त्याची तारीख म्हणजे 10 तारखेला ते पण वाटप होणार आहे। म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे आणि 3 गिफ्ट सुद्धा तुम्हाला 10 तारखेला वाटप होणार आहे। आता कोणाकोणाला ते दिले जातं, कोणत्या जिल्ह्यात वाटप होतं त्यावर एक पूर्ण लिस्ट येणार आहे। जसंही ती लिस्ट आली सर्वात अगोदर मी तुम्हाला ते अपडेट देईल। अपडेट बघण्यासाठी म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।